भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। बराच वेळ झाला आहे। ज्याला पुरस्कार दिला त्यानंच माझ्यासाठी एक पुरस्कार मागितला। याच्यानंतर पुरस्कार देणाऱ्याचे भाषण ठेवू नका, ते नवीन नवीन मागण्या करत राहील। असो, मंचकावर आता इतके नाव आहे, सगळ्यांचे नाव घेणं कठीण आहे। सर्व महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा आपण अधिक महत्त्वाचे आहे। पुरस्काराची कल्पना संघटना वाढीच्या माध्यमातून झाली। संघटना वाढवायला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने संघटना वाढली पाहिजे। मग बसल्या बसल्या मी तारा राणीचं सिरियल पाहत होतो आणि तिथं संताजी धनाजीची तलवार चमकत होती। काही काळ या राज्यामध्ये राजाचा प्रभाव संपला होता। राजा होता पण प्रभाव संपला होता। आणि जेव्हा राजाचा प्रभाव संपला असताना अशा वेळेस कार्यकर्ता आणि एक सैनिक म्हणून संताजी धनाजीचा प्रभाव मात्र अवघ्या मोगलांच्या राज्यावर पसरत होता। राजाचा प्रभाव कमी होता, पण सैनिकाचा प्रभाव संताजी धनाजीच्या नावानं प्रचंड ताकदीने वाढत होता। आणि मग अशा याच्यात एक कल्पना आली का कार्यकर्त्याशिवाय कुठलाही पक्ष, कुठलाही माणूस, कुठलाही नेता, कुठलाही देश आम्ही पाहतोय मजबूत राहू शकत नाही। कार्यकर्ता असल्याशिवाय पक्षामध्ये सुद्धा पान सुद्धा हलू शकत नाही। आणि मग त्या कार्यकर्त्याच्या नावानं काही पुरस्कार आपण दिले पाहिजे, ज्यानं चांगलं काम केलं। कसे निवडायचे, गावागावात जाऊन निवडायचं का रे बाबू काय काम केलं त्या। मग आता महेश बडे आम्हाला भेटला आणि मग आम्ही कल्पना काढली का एक व्हॉट्सअपवर थोडस आपण याचा प्रचार प्रसार करू आणि जे जे अर्ज भरण त्यांच्या अर्ज भरल्यानंतर त्याची एक परीक्षा ठेवू। परीक्षेनंतर मग त्याच्यातून जो पहिला येईल त्याला ते वितरण आपण करणार। कदाचित काही त्याच्यात अडचणी आहे। काय झालंय, मला काही आदर्श शिक्षक पुरस्कार आठवले। बरेच 90% चांगले लोक पुरस्कार हा त्यानं केलेला, त्यानं जो अर्ज केला, त्याने दिलेला मान असला तर या पुरस्कारातून आपण आता चांगले लोक घेऊन अधिक कशी बांधणी करता येईल तो आपण प्रयत्न करू। मग विधानसभेची विषय झाला आणि आम्ही सांगतोय का गिरता वही है जो रुकता है, और बच्चों को रुकने वाली चीज नहीं, वो दौड़ने वाली है। त्याच्यामध्ये पडलो आम्ही, आमचं असं झालं, आमचं तसं झालं। किती दिवस पाडे वाटायचे, किती दिवस आपण तेच ते डोक्यात ठेवायचं। आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जाईल, ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली, ज्यानं मतेवर डाका टाकला, त्यांना आळवं कसं करता येईल याच्यासाठी खूनगाठ आम्ही घातली पाहिजे। त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे। ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतो एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहत आहे। घटनेची चिरफाड केल्या जात आहे। जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे। काल परवा यवतमाळला गेलो आम्ही। यवतमाळच्या एक 12 वर्षाची मुलगी, घराजवळची हापशी चांगली होत नाही, ती दुरुस्त होत नाही म्हणून मरावं लागतं आणि ती नदीत बुडून मरतं, ही अवस्था आहे। परभणीच्या जवळ आम्ही ज्या खेळात गेलोय, नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं, 7 महिन्याची गर्भवती होती। मित्र, या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्यामध्ये जाऊन बसतं। जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेड्यात राहणारा गरीब असेल, त्याचं घर अजूनही झालं नाही,
ज्याला अजूनही भाव भेटला नाही, MREGS मध्ये 200 रुपये मजुरी भेटायची 2017 मध्ये, 2025 मध्ये फक्त 100 रुपये वाढली. अजित दादाचा पगार 2010 मध्ये 55,000 होता. आता अजित दादाचा पगार मानधन 2.5 लाख रुपये है. कितना बढ़ गया है. सवाल तो इस बात पर होना चाहिए, प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होतं. पण हे प्रश्न विचारणार कार्यकर्ता आम्ही पाहतोय पूर्ण सदा देश झडीला लावून टाकलेला आहे. अजित दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजेच आम्ही पाहतोय हरेक 4 महिन्यापासून एकही खडकू आमच्या नशिबी आला नाही. मला घासत जावं लागतं. पाय तर नाहीच आहे, पण मनका पण गेलेला आहे. आणि त्यानं 2-3 डाव मॅसेज केले, मी तो पाहिला. 4 दिवसापासून बिस्किटवर आहे. 200 रुपये असले तरी पाठवा चालन. आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी, तिसऱ्या अर्थव्यवस्थेची. मित्र, या गोष्टीची चीळ आले पाहिजे. मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली, तिच्या बायकोनं आत्महत्या केली, ते 9 महिन्याचं 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलं, तुम्हाला संताप येत नाही काय? तर खाली मुंडकी टाकली. अरे थोडासा राग यायला पाहिजे होता, एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होतं. काही संताप नाही. पण ही जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र हो, आजूबाजूचे गाव पेटले असते, घर पेटले असते. सांगायचं तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे. धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आज माझा बाप आत्महत्या करतोय, आम्हाला चीड येत नाही. आमच्या सोयाबीनचे भाव 7,000हून 4,000 विकावं लागले, 4,500 3,500 विकावं लागले. 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला. तरी मात्र आम्ही पाहतोय एकही संताप नाही, राग नाही, रोष नाही, कधी कोण बॅनर छापलं नाही. ही जी राग येण्याची प्रक्रिया ते थांबली आहे, ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे. ते वेळ आमच्यावर आली आहे. मित्र, ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे. MREGS मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त 200 रुपये रोज, आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराले 3,000 रुपये रोज जात आहे. ही जी विषमतेचं बीज पेरल्या जातं. तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे 3 लाख कोटीचं, तामिळनाडूच्या सरकारचं, आणि कृषीमध्ये तरतूद आहे 44,000 कोटीची. महाराष्ट्राचं बजेट आहे 7.5 लाख कोटीचं, आणि तरतूद आहे शेतीवर फक्त 9,000 कोटीची. कोण प्रश्न विचारणार आहे? कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे? मित्र, उत्तर प्रदेशचं बजेट आहे 8 ते 8.5 कोटीचं, आणि उत्तर प्रदेशच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे 45,000 कोटी. महाराष्ट्र सरकारनं फक्त 9,000 कोटी ठेवले. एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही, याच्यावर चर्चा करायला तयार नाही. काही अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे, आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसनं 10 डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र, येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने झाले, अजित दादा म्हणते पैसे नाही, आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही, आणि शिंदे साहेब त्याले कानच राहिले नाही. हे 3 बंदरों की तरह व्यवस्था हो गई. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे, आणि एकाच्या कानावर आहे. आता कोणालाच सांगा कोणता भोंगा वाजवाव म्हणजे हे 3ही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत.
लढाई मोठी आहे, लहान लढाई नाही आहे. ही जाती धर्माची लढाई नाही आहे. तुम्ही आपोआप पेटणार, टीव्हीच्या न्यूजवरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार. असं काही आंदोलन नाही आहे. हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही है. कहीं मस्जिद के यहां आग लगी फिर मंदिर को भड़का दो, और मंदिर को आग लगी तो मस्जिद को भड़का दो. ये वो आंदोलन नहीं है. हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे. ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन आहे. जो एमआरजीएस वर मजुरी करतं त्याच्या हक्काचं आंदोलन आहे. जो एका दाण्याचे 100 दाणे करतंय त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. मित्र, ही लढाई तेवढीच कठीण आहे. हे द्विभाषिकवाले सांगत आहे, ज्याला ऐकायला येत नाही, माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही. काय बोललं, कसा शब्द आहे, कुठला आवाज आहे, अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुघ्न सिन्हाचा आहे, काही पता चालत नाही. केवढं मोठं दुःख आहे. काही लोकांना त्याच्या मायचा चेहरा पाहिला नाही, असे काही अंधे लोक आहेत. मित्र, या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य पोहोचलं नाही. आम्ही आमच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही. मेरा नगरसेवकचं काय होईल, मला तिकीट भेटणार का नाही भेटणार, मला माझ्या बच्चूच्या बाजूने बसायला भेटलं पाहिजे. ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची, स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावत त्याला हक्काचं भेटत नाही त्याच्यासाठी आर पारची लढाई. आला टाइम तर भगतसिंगा सारखी सुद्धा लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते शपथ घेणारा कार्यकर्ता, त्या पद्धतीने चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. मित्र, निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे. कुठल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकतं. एक तर रेस्टॉरंट, बियर बार, मटन, चिकन, दारू गिरू, सगळी गाडीची व्यवस्था धूमधाम असलं पाहिजे. त्याच्या हातातले कळं आणि मग शरीरातलं सोनं. आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशीच आहे. पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होतोय. आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बापाची लढाई लढायला निघतो आहे. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. या छातीवर दगड ठेवावं लागन. ते किती इंचाची आहे माहित नाही, पण मला नक्की माहित आहे त्या 56 इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती 10 पटीनं अधिक जास्त आहे, हे आम्हाला माहित आहे. हे अतिशय निखळीची लढाई येत्या काळात आम्ही लढतो आहे. प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतो आहे. पुऱ्या महाराष्ट्रभर फिरतो आहे. ते काही जात पात धर्म सांगून फिरत नाही. तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो आहे. अजूनही गाव खेड्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहत आहे, बच्चू भाऊ आता घर कधी भेटन सांगा. 75 वर्ष झाले. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसायदान होतं. किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामा नये, बगर निवाऱ्याचा राहता कामा नये, बगर वस्त्राचा राहता कामा नये. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्ष आता भाजपचं लागलं. 2022 पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते 1.25 लाखाचं. जशी काही बामणाची पूजा आहे 1.25 रुपयाची. 1.25 लाखात घर होत नाही. 2 लाखाचं घर पाळतं आणि 1.25 लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतोय. मित्र, अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. अजूनही इरविनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, तिथला MRI बंद आहे, तिथलं सिटी स्कॅन बंद आहे, तिथे डॉक्टरची व्यवस्था नाही. एका बेडवर 2 बेड आहे. ज्या गरीब किया जिथं गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येतं तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमडून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत येऊन बसली आहे. शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराग झालेल्या आहे. आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये एका इकडे देशाची अर्थव्यवस्था 3रं स्थान घेतं आणि गरीब मात्र मातीत जात आहे. त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे. या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळेनं आम्ही पाहतोय सज्ज असलो पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. सत्तेत जासाठी नाही, सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात घ्या. सत्तेत जाची लढाई नाही आहे. मी तो म्हणतो बरं झालं पडलो, किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना.
आमदार म्हणून बच्चू कडू, काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू कडूची ताकद आमदारकीत लपलेली आहे, त्यांना हे माहित नाही बच्चू कडूची ताकद बच्चू कडू मध्येच लपलेली आहे, आमदारकीमध्ये नाही. प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर, त्याच्या ताकदीवर, सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण 2 तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर 2 जूनला तिथं अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जातं, कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेटमध्ये आम्हाला मारलं जातं, बजेटमध्ये आमच्या शेतकरी मजुराचं, कष्ट करणाऱ्याचं, माझ्या शिक्षणाची व्यवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत. 3 तारीख, 3 दिवस, 3 तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे, 4 आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि 5 तारखेला संजय राठोडच्या घरासमोर. 5 तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे, कारण या विभागात आंदोलन होत आहे. हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे. 5 तारखेला 9 वाजेपर्यंत यवतमाळमध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे. आपण अधिक जास्त आंदोलन करणार नाही, कारण 5, 6 आणि 7 जूनला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय. संभाजीनगरला 1 लाख संख्येनं आपण हजर झालो, पण पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळी तिथली असणारी गर्दी फानोफान झाली. यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि म्हणून 5 जूनला आपण सगळ्यांनी, आपली सगळ्यांची तयारी आहे. अर्ध्याच लोकांना हात वरते केला. किसको डर, कोणाला काही भीती आहे का गुन्हे दाखल व्हायची? सगळ्यांची तयारी आहे बिलकुल पक्का. 5 तारखेला जमलंच तर मोटरसायकलनं नाहीतर गाडीनं, डिझेलचे नाही गाडीचे पैसे भेटणार नाही, जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत. वा, तुम्हाला डिझेल नाही देणार, गाडी देणार नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवला, तर एक डाव त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. वाह, क्या बड़ी बात है. पाच तारखेला यवतमाळला 9 ते 10 वाजेपर्यंत जेवढ्या ताकदीनं होईल, जसा लग्नाले जातोय, जसा एखाद्या तीर्थ आम्ही पाहतोय धर्म कार्यालयात जातोय, त्या ताकदीनं इथं हजर व्हायचं आहे मित्र. एक शेतकरी म्हणून हजर व्हायचं आहे, एक दिव्यांग म्हणून हजर व्हायचं आहे, मी या देशाचा नागरिक आहे म्हणून हजर व्हायचं आहे आणि इतरांना सुद्धा हजर होऊन आपण सांगितलं का आम्ही ये जीएसटी परत करू. सोयाबीनवर जो ये जीएसटी लागतं तो परत करणार आणि पुन्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 6,000 देणार. बोलायला तयार नाही. आमचा पालकमंत्री बावनकुळे म्हणतं आम्ही कर्जमाफी देऊ, नाही म्हणत नाही, पण तारीख सांगत नाही. आता बावनकुळे आपले पालकमंत्री आहे, तुमचं 15 जून पर्यंत वाट पाहू. तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर तुमच्या गाडीचा चक्का गायब केल्याशिवाय राहणार नाही. मित्र, ही लढाई अतिशय निकरीनं आणि ताकदीनं लढायची आहे. 5 जून नंतर आपण 5 जूनच्या 12 वाजता आपण यवतमाळ सोडणार, 4 वाजेपर्यंत आपण नागपूरला धडकणार आणि तिथून परत येताना, कारण आम्ही 1 लाख लोक जमा करायचं ठरलं होतं, पण आता 30 ते 40 हजार लोकच घेऊन जायचे, कारण एवढ्या ताकदीनं गेल्यानंतर पाऊस जर आला तर आपला प्रॉब्लेम होईल. आणि मग तिथून आल्यानंतर आपण थोडं आपल्या कार्यक्रमात चेंज केलं आणि ते आंदोलन आम्ही मोजरीला येऊन मी स्वतः 7 तारखेपासून उपोषण सुरू करणार. जेथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बच्चू कडू जाग्यावरून उठणार नाही. या अन्नत्याग आंदोलनामध्ये
9 किंवा 10 तारखेपासून तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचा आहे. ज्या ज्या गावात असेल त्या त्या गावात किंवा जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी उन्हाचा दिवस आहे, पावसाचे दिवस आहे, असं नाहीच आहे का कलेक्टर ऑफिस समोरच बसलो पाहिजे. एखादं त्या जिल्ह्यातलं महत्वाचं गाव आणि मोठं गाव पाहिलं जिथं राहण्याची सगळी व्यवस्था आहे तिथं हे उपोषण सुरू केलं पाहिजे. होऊ शकतं नंतर बंद करता येईल, नंतर अनेक आंदोलन करता येईल, चक्काजाम करता येईल. 9 तारखेनंतर वेगवेगळ्या आंदोलनाला आपण सुरू करणार आहोत. आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे. हा अखेरी आम्ही पाहतोय अतिशय महत्वाचा लढा, कारण बजेटमध्ये तुमचं स्थान नाही. लढाई धर्म आणि जातीचे नाही, पण सर्व जातीतल्या धर्मातल्या गरीब लोकांची लढाई लढतो आहे. एका जाती धर्माची लढाई नाही लढत आपण. जो जो गरीब असन, मेहनत करणारा आहे, कष्ट करणारा आहे, त्याला बजेटमध्ये काय स्थान आहे. 45 लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये फक्त शेतकऱ्याला 1 लाख कोटी दिल्या जातं. 1 लाख कोटी फक्त. पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याची संख्या 45 ते 55% आहे. संख्येनं आम्ही शेतकरी सगळ्यात जास्त आहोत. 45 लाख कोटी मध्ये फक्त 1 लाख कोटी म्हणजे काहीच नाही. त्या बजेटमध्ये अजूनही शेतकऱ्याला स्थान दिलं जात नाही. तुम्हाला आम्हाला गुमराह केलं जातं. आम्ही शाहला विचारतोय, शाहजी अगर तेरी फौज इतनी बड़ी थी, तेरा दम इतनी ताकतवर था, तेरी पार्टी इतनी ताकतवर है, तो फिर 2000 पर्यटक थे, वहां तेरी फौज कहां गई थी. लाज नाही वाटत साले हो. अरे जेवढे पाकडे बदमाश आहे, जेवढे अतिरेक्यानं बेकार केलं, तिथं 2 अतिरेक्यानं आमचे 28 पर्यटक मारले. तिथं 4 जरी शिपाई असते तर कदाचित ते मारल्या गेले नसते. अमित शहाला त्याच्याबद्दल थोडीशी खंत वाटत नाही. हे आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. का एखादा सुरक्षा मंत्री आम्ही पाहतोय त्याचं किमान माफी मागून, या देशाची माफी मागून समोर सरकला असता. पण तिथं 2-3 जरी सैनिक ठेवल्या गेले असते. तिथून 5 किलोमीटरवर आम्ही पाहतोय फौज आहे. 2000 पर्यटक जिथं आहे. मी आता काश्मीरला जाऊन आलोय, हे जाऊन आले असेल. प्रत्येक टप्प्यावर आहे, प्रत्येक टप्प्यावर सैनिक ठेवला गेला होता. पण ज्यादा गर्दी थी वहां इनका सैनिक नहीं था. काय म्हणावं याला. आणि 28 लोक धडधड मारल्या जातं, त्याला उचलून नेण्याची व्यवस्था पण तिथं नसतं. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मित्रो, हे लक्षात घ्या का ज्यांनी सांगितलं आम्ही चौकीदार आहो, ना खाने दूंगा ना खाऊंगा. 14 वर्षात जर सगळ्यात जास्त देशामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर या 14 वर्षात आहे. आमचे अर्धे अधिक भाजपचे मंत्री कोणाचा आम्ही पाहतोय शर्यत लागली आहे सध्या. तू रेतीचा धंदा कर, तू वरली मटक्याचा कर, तू गुटक्याचा कर. सत्ता धर्माच्या नावानं घेतली आणि धंदे मात्र भाजपच्या कार्यकर्त्याचे चालू आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चित्र अतिशय वाईट आहे. कुठल्याही पद्धतीनं कार्यकर्त्याच्या खिशात 2 नंबरचा पैसा कसा जाईल अशी एक व्यवस्था आणून ठेवली. संतोष देशमुख सारखा हत्याकांड झाला. आम्ही पाहतोय त्याच्यानंतरचा महाराष्ट्र जर पाहिला तर गावागावामध्ये आम्ही पाहतोय, जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट अवस्था. कलेक्टर ऐकायला तयार नाही, तहसीलदार ऐकायला तयार नाही. जो भाजपचा कार्यकर्ता आमदार म्हणत त्याचंच ऐकल्या जाईल. सामान्य माणसाचं कुठलंही आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारचा लवलेश राहिला नाही. अतिशय वाईट अवस्थेमध्ये महाराष्ट्र देश नेऊन टाकण्याचा प्रयत्न आम्ही पाहतोय. हे सरकार करत असताना मित्रो, घरी बसून चालणार नाही. घरातून 2 पावलं ताकदीनं समोर तुम्हाला टाकावं लागल. त्याच्यासाठी हा कार्यक्रम, हा मेळावा आपण घेतला. आपल्याकडून अपेक्षा आहे. मला माहित आहे का, एका सरकारने काँग्रेस असू दे का भाजप असू दे, अवस्था अशीच होती. सामान्य माणसाची दुरावस्था अशीच झाली. आणि हे चित्र बदलण्यासाठी मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन ही लढाई व्हॉट्सअपवर असन, सोशल मीडिया, सगळ्या गोष्टीवर आम्हाला लढावं लागणार आहे. कारण टीव्ही मध्ये आम्ही पाहतोय बातमी होणार नाही, मीडियामध्ये काही काळ दाखवल्या जाईल. म्हणून आमच्या मोबाईल मधला मीडिया ताकदीनं समोर न्यावं लागेल.
तुम्ही पाक काश्मीरमध्ये एवढी मोठी दुरावस्था झाली, अमित शहानं चूक कबूल केली, पण मीडियावर बातमी नव्हती, कुठेही ब्रेकिंग न्यूज नव्हती. एखादा अपघातानं मरण पावला तर 10 ट्रॅफिक पोलीसचा चेहरा दाखवला जातं, पण 28 लोक मारल्या गेले, ती नेमकी चूक कोणाची हे मीडियानं कधीच दाखवली नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात येतं का कशा पद्धतीनं मीडिया गुणावून ठेवलेला आहे. तो तुमच्या बाजूने उभा राहील असं सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे का ही शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची लढाई आहे. जे आताचे शस्त्र आहे ते सगळे आम्हाला वापरावं लागेल, अशाही प्रकारची अपेक्षा करतो. आणि आपण सर्वांनी एवढ्या ताकदीनं, मला असं वाटलं का एकंदरीत सर्व बंटी असेल, आमचं नितीन हागे असेल, इकडे संजयजी देशमुख, वसू महाराज असेल, सगळ्यांनी जे जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण जे इथं हजर झाले, खरा कार्यकर्ता, एकही पैसा देता आला नाही, नाश्त्याची व्यवस्था नाही, तरी सुद्धा इथं आले, म्हणून तुम्हाला खास करून शाबासकी देतोय का आपण अजूनही पुन्हा दाखवून दिलं का अजूनही पुन्हा आम्ही त्या ताकदीनं लढू शकतोय. ती लढाईची सुरुवात मित्र आणि ती जबाबदारी या अमरावती विभागाला घ्यायचं आहे. जितूजी दुधाने असेल, सगळे कार्यकर्ते, आमचे प्रवीण हेंडवे असेल, विकास असणार, बिपिन असेल, बल्लूभाऊ जोंजाळ असेल, मंगेश भाऊ देशमुख असेल, इथून झाल्यानंतर जेवण आहे म्हणते, झाल्यानंतर आहे. मग तुम्हाला भीती होती अगोदर दिलं तर मग पैन काय, तर हे भीती अजूनही कार्यकर्त्याच्या मनात आहे. हे मोठं दुःख आहे. बरं तुम्ही जेवण झाल्यानंतर घरी गेले असते का? कोणी जाणारं होत आहे? आता जमाना गेलेला आहे आणि मला वाटते लढणे की मजा अब आहे. सत्तेत राहून काम करणं वेगळी गोष्ट आहे, पण सत्ता नसताना सामान्य माणसासाठी काम करणं, लढणं, हे खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय. आमच्यासाठी आम्हाला पाहतोय आमच्या मायेच्या मंगळसूत्राच्या प्रमाणे आहे. भगतसिंगाला जशी फाशी दिली आणि भगतसिंगानं सांगितलं, बरेच लोक तयार होते का भगतसिंगाची फाशी चुकली पाहिजे, ते टळली पाहिजे, पण भगतसिंग हसत हसत सांगत होता कि मेरी ही फांसी होना जरूरी है, क्योंकि इस फांसी से ज्वाला उठेंगे और मेरा भारत देश स्वतंत्र होगा, आजाद होगा. मित्रों, त्या फाशीला सुद्धा आम्ही पाहतोय एखाद्या आम्ही आलिंगन करणारा, मिठी मारणारा खरा भगतसिंगाचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्हाला काम करावं लागेल अशी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. 14 मेला रक्तदान शिबिर आहे, पण इथं मला पालकमंत्रीच नाही इथं. हा, नागपूरला जायचं आहे, ज्याला जमन तेवढं जावं. आणि 5 तारखेला तयारी आहे ना यवतमाळ? ओके, धन्यवाद. धन्यवाद बच्चू भाऊ. बच्चू भाऊंनी दिलेल्या आव्हानाला